नमस्कार. आज मी साखरेच्या गोड कडाकण्या करणार आहे. तर बघा त्यासाठी काय काय लागतं आहे. 1 वाटी मैदा, अर्धी वाटी रवा आणि 1 वाटी बारीक केलेली साखर, वेलदोडे पूर. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे सगळं. आता ह्याच्यावर गरम गरम तेल घालायचं आणि पुन्हा एकत्र करून घ्यायचं. आता पाणी थोडंच घालायचं, जास्त घालायचं नाही. साखर आहे त्याच्यामुळे ते पातळ होते लगेच. आणि मळून घ्यायचं. असं मी गोळा घट्ट मळून घेतला आहे. जास्त पण घट्ट नाही मळायचा, कारण त्याच्यामध्ये रवा आहे तो भिजला पाहिजे. त्यासाठी एक 3-4 तास तरी भिजलं पाहिजे पीठ. इथं मी भिजत ठेवले. झालं आता आपलं तयार झालेलं आहे पीठ कडाकण्या करण्यासाठी. हे असं लाटी करून घ्यायची आणि याचा गोळा करायचा. साईज कसं आपल्याला कडाकणी पाहिजे असेल त्यानुसार साईज ठेवायची, पण कडाकणी पातळच पाहिजे, जाड नको. पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं पुरी एवढे. आम्ही ह्या कडाकण्या दसऱ्यात करतो देवाला. तर प्रत्येकाच्या घरी कडाकण्या करायची पद्धत वेगवेगळी असेल. आम्ही साखरेच्या पण करतो आणि बेसनच्या पिठाच्या भरून पण करतो. आणि जरा थोड्या खाऱ्या पण लागतात मुलांना, त्याच्यामुळं तिन्ही नमुन्याच्या करावं लागतात. हे बघा असं पातळ लाटून घ्यायचं. इथं कढईत तेल घालायचं. आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कडाकणी सोडायची. ही कडाकणी तळताना एकदम मऊ असते. एकदा हलवायला सुद्धा येत नाही, लगेच मोडते असं होते. आणि जसं आपण चाळणीत घेईल तसंच तो आकार राहतो. त्यामुळे टाकताना आपण चाळणीत पद्धतशीर टाकलं पाहिजे. पुरी जशी आपण टाकतो तशीच, नाहीतर येडवाकडं तसंच होत्यात पुऱ्या कडाकण्या. हे बघा इथं कडाकण्या माझ्या तयार झाल्यात आणि एकदम खुसखुशीत होतात. करून बघा एकदा. हे बघा आता मी ही वाकडं टाकलेलं आहे, त्याच्यामुळे कसं वाकडं झाले ते. इथं कडाकणी तुम्हाला मोडून दाखवतो मी कसे खुसखुशीत झाले बघा. आणि आवाज पण कसा येतोय. चवीला पण एकदम छान लागतात ह्या कडाकण्या. आणि चहामध्ये असं मोडून टाकायचं आणि खायचं, खूप छान लागतं. करून बघा.